एके दिवशी नौकर त्या फुलदाण्या स्वच्छ करत होता. साफसफाई करत असताना त्याचा हात एका फुलदाणीला लागला आणि तो पडला आणि तुटला. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने त्या नौकराला फाशी देण्याचा आदेश दिला. त्याच्या राज्यात एक म्हातारा माणूस होता. जेव्हा त्याला हे कळले तेव्हा तो ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याला फुलदाणी दुरुस्त करण्यास सांगितले आणि तो फुलदाणी ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला. म्हाताऱ्या माणसाने डोळ्यासमोर सर्व फुलदाण्या पाहिल्याबरोबर त्याने ताबडतोब काठीने त्या एक एक करून तोडण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच सर्व फुलदाण्याचे तुकडे झाले. यावर राजा खूप रागवला आणि म्हणाला, "अरे मूर्खा, तू काय केलंस? याची शिक्षा जाणून तू सर्व फुलदाण्या फोडल्या, तुलाही मृत्यूदंड दिला जाईल." यावर त्या वृद्धाने ठामपणे उत्तर दिले, "महाराज, तुम्ही एखाद्याला फुलदाणीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा देता. जर तुम्ही प्रत्येक फुलदाण्यामागे प्रत्येक व्यक्तीला मृत्यूदंड दिला तर भविष्यात 29 जीव जाण्याची शक्यता होती, कारण प्रत्येक फुलदाण्यामागे एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मी एक माणूस म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे आणि आज मी 29 लोकांचे प्राण वाचवले आहेत. आता तुम्ही मला हवे तितके फाशी देऊ शकता. मला काही वेदना होणार नाहीत." त्या म्हाताऱ्याच्या धाडसाने राजाचे डोळे उघडले. राजाला त्याची चूक कळली आणि त्याने म्हाताऱ्याला आणि नौकराला माफ केले आणि त्यांचीही माफी मागितली. तात्पर्य: जेव्हा आपण धैर्याने आणि धाडसाने आपल्या शब्दावर ठाम राहतो तेव्हा आपण प्रत्येक वाईटाचा अंत करू शकतो.